हाय, चालू झालं? अरे यार, तर आज आम्ही थोडंसं मला बरं वाटलं म्हणून मी गेलेली मस्तपैकी शॉपिंगला. कारण की आम्ही थोड्या दिवसांनी फिरायला जाणार आहे. कुठे जाणार आहे ते समजेल लवकर लवकर. तर मी सांगते तुम्हाला काय मी शॉपिंग केली. खूप दिवसानंतर मी मला एक चप्पल घेतली. ही बघा, ही चप्पल फक्त 200 रुपये, ओनली 200. एकदम फ्लॅट आहे, थोडंसं कुशन आहे म्हणून मी बोलली चल 200ला आहे तर घेऊन टाकूया. दुसरी मी चप्पल घेतली माझ्या मुलीला. ही बघा, मला माझ्या कॉलेजचे दिवस आठवले. मी कॉलेजला अशी एवढी हीलवाली चप्पल घालून जायची. कशी आहे, मस्त आहे ना. ही फक्त 400. म्हणजे तुम्हाला महाग वाटते का माहिती नाही, पण मला जरा 500 बोलला तर 400ला दिली म्हणून मला जास्तच आवडली. आणि मी आणलेली आहे एक क्यूट अशी बॅग. सी, ही मला खूप आवडली. कारण ना मी एक्झिबिशनला जाते तर सगळेजण असे ना असे लावून असतात छानपैकी आणि दिवसभर ही अशी कम्फर्टेबल. तर मी बोली चल मी पण मला अशी घेते एक्झिबिशनला, अशी मस्त क्यूट वाटेल ना. कलर पण छान आहे ना. हा कलर माझ्याकडे नव्हता म्हणून मी घेतला. आणखीन आम्ही घ्यायला गेलेलो खरं तर बूट्स, पण आम्हाला बूट्स मिळाले नाही. मग हा एक असा इतका सुंदर सॉफ्टी सॉफ्टी, हा बघा, हा एक क्रॉप टॉप. हा की नाही दिसतोय छोटा, पण हा ना आमच्या तिघींना पण होऊन जाईल. म्हणजे मला पण होऊन जाईल स्कर्टच्या वर, माझ्या दुसरीला मोठीला पण होईल आणि माझ्या तिसरीला पण होईल. इतका सॉफ्ट आहे. पण हा जरासा मला कॉस्टली पडला आहे. त्याची प्राईस जरा जास्त, एवढी पण जास्त नाही आहे, 1000च्या आतच आहे. आणि ना ही माझ्या मुलीला ना शॉपिंगला घेऊन नाही जायला पाहिजे, मला खूप खर्च देते ती. हे बघा, हे असं काहीतरी बोलते की मम्मी आतमध्ये काहीतरी स्लीवलेस असेल तर हे असं घालायचं. आता बघूया मला देते काय घालायला, स्वतःच घालेल. मी पण घालू शकते ना, चांगलं आहे ना. तिच्या नावाने मी पण कपडे घालून घेईल असं वाटतंय मला. बघा, याचे हात खूप लांब आहेत. आणि आणि मी हे बघा इयरिंग्स घेतले. हे 100 रुपीजचे इयरिंग्स आहेत. मी विचार केला आहे मी व्हाईट ड्रेस घालेन, त्याच्यावर फक्त हे एक इयरिंग्स घालेन, म्हणजे काय बाकी काही घालायची गरज नाही. आणि हे पण 100 रुपीज. अँटी टर्निश असे बोलली, 100ला बरं आहे ना. अशी होती माझी शॉपिंग. ओके, बाय.